मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 25व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण जाजनाला होतो। त्याच्या आधी मला जे वाटलं ना, निळकंठला येताना मैयाने वाचवलं आपल्याला असं वाटलं ना, तसं काही वाचवलं नव्हतं। मला बराच फेरा पडला होता आणि मग आपण जाजनाला आलो। जाजनाला जेव्हा कृष्णाशी फोन झाला तेव्हा त्याने इतकं आश्चर्य वाटलं की अशी हळूहळू चालणारी आपल्या आधी कशी आली, कारण असं भरभर चालून लवकर पोचण्याची मक्तेदारी तर त्यांच्याकडेच होती ना। पण मी शॉर्टकटने आले होते ना त्या शेतातून, म्हणून मी लवकर आले होते। रात्री म्हणाले होते ते की आम्ही तुला घेऊन जाऊ, सकाळी एकत्र जाऊ। मी माझं आवरतच होते, तेवढ्यात रस्त्यावरनं ते सगळे लोक निघून गेली ते मी पाहिलं। पण रस्त्याच्या पुढे अंगण होतं आणि अंगणाच्या पडवी होती, तिथे मी होते। माझा आवाज की तिला गेला नसता। मग त्यांच्यानंतर मी निघाले हळूहळू। आता निघायलाही तर लागणारच नव्हतं, कारण मी हायवेने आले नाही ना, म्हणून नंतर लागलं मर्दानपुरा। तिथे ना बँडवरती रघुपती राघव राजाराम वाजवत होते, खूप छान वाजवत होते। मला मिस्टरांची आठवण झाली। त्यांना बँडवर असं कोणी भावगीत भक्तिगीत वाजवलं की खूप छान वाटतं। तिथे एक माणूस गाणं गात होता आणि त्याच्या मागे बँड बाजा। तसंच त्यांची परशुरामला पण आठवण आली होती मला, कारण ते नेहमी सांगतात माझ्या खांद्यावर परशु टाकलेलाच असतो, असं ते नेहमी सांगत असतात। त्याच्यानंतर मी चालले होते औरी घाटला, नेहमीप्रमाणे आपली एकटीच। औरी घाटला जाता जाता बराच उशीर झाला। तिकडे परिक्रमावासीसाठी असं बांधलेलं होतं। तिथे बघितलं तर हे कृष्णा आणि कंपनी सगळे माझ्या आधीच पोचलेले होते। ते म्हणे ये ना इथे, आपण जवळ बसू। म्हटलं नको, त्यांनी काय मला सकाळी बोलावलं नव्हतं ना, म्हणून म्हटलं की आपण आपलं लांब असलेलंच बरं। औरी घाटला देवी भागवत चालू होतं, म्हणून मी तिथे जाणार नव्हते प्रसादाला। पण असं कुठे असेल तर ते परिक्रमावासींना सोडत नाहीत सप्ताह होईपर्यंत, असं मी ऐकलं होतं। पण एकाने सांगितलं आज शेवटचा दिवस आहे, आता भोजन प्रसाद झाला दुपारचा की सगळेच निघून जाणार आहेत। म्हटलं ठीक आहे, म्हणून मी थांबले। थोडं मैयावर जाऊन आले, तिचं दर्शन घेतलं, तिकडे थोडा वेळ काढला आणि मग देवी भागवत होतं तिथे मी आले। औली घाटला आहे, तिथे देवी भागवत चालू आहे। इथे प्रसादासाठी थांबलोय, प्रसादासाठी थांबलेलो आहोत आणि हे मैयाचं दर्शन। मैया सतत आपल्या पुढे मागे आहे। नर्मदे हर। औरी घाटला बरीच संत मंडळी होती, तो सप्ताह होता ना देवी भागवतचा, त्याच्यासाठी आलेले। त्यांच्याबरोबरच आम्हाला परिक्रमावासींना सुद्धा जेवायला वाढलं। जेवायला बसलो तर घोंगडी, एक शाल, एक नारळ आणि पैशाचं पाकिट एवढं ते देत होते। मी म्हटलं मला नको, घोंगडी शाल काहीच नको म्हटलं। घोंगडी शाल त्यांनी परत घेतली, पण मला नारळ आणि पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील। हळूच मी नारळ जिथे ठेवलेले होते ना तिकडे नारळ ठेवून दिला, पण पैशाच्या पाकिटाबद्दल ते ऐकायलाच तयार नाहीत। खरं तर मला असे पैसे घ्यायचे नव्हते, कारण मला असं माहिती होतं की दानाचे पण दान करावे लागते, नाही तर मग आपलं पुण्य त्यांना जातं। आता माझ्या सासरच्यांनी, माहेरच्यांनी, मैत्रिणींनी दिलेले एवढे पैसे होते आणि शिवाय मलाही दानधर्म करायचाच होता, तर ते दानाच्या पैशाचा हिशोब कुठे ठेवू मी? कोणी बरोबर असतं तर बरं झालं असतं, मी त्याला देऊन टाकले असते। पण त्याने ऐकलंच नाही, त्यामुळे मला पाकिट घ्यावंच लागलं। तिथे पुढे जात होतो तर बंबईची म्हटल्यानंतर विचारतात प्रॉपर बंबई का, असं विचारतात। मी हो म्हणून ठोकून देते, मी कल्याणला राहते असं कोणालाच बोलले नाही, नाहीतर आमची बरीच चर्चा वाढली असती।
खरं कल्याण काही मुंबईत येत नाही, ते उपनगर आहे. पण मी असं त्यांना समजवण्याच्या भानगडीत पडले नाही. त्यात एक जण म्हणाला, मी तर मुंबईला नेहमीच येतो. म्हणलं, कुठे येता मुंबईत? तर मला नागपूरला येतो. मी काही बोलले नाही, कारण मागं ते विमलेश्वरला नाही का, तो बारामती आणि पुण्याला येतो म्हणाला. मी म्हटलं मुंबईत येत नाही. तर त्याला एवढा राग आला होता, एवढा उखडला होता तो, तर मी काही बोलले नाही, नुसते हसले. कौन जिला असं विचारलं आणि महाराष्ट्र म्हणून सांगितलं तरी चालतं. त्यांना राज्य जिल्हा काही फरक पडत नाही, फक्त त्यांना चौकशी करायची असते. काल परवा ना मला खूप पक्षी दिसले. छोटे छोटे पोपट होते, पण त्याचं डोकं लाल होतं. नंतर झेब्राचे पट्टे असणारे पण पक्षी दिसले, त्यांच्या डोक्यावर तुरा होता. पण आपण फोटो काढायपर्यंत ते थांबतात थोडेच. आपण बघायचं आणि डोळ्याच्या कॅमेऱ्यातनं मनात साठवून ठेवायचं. होरी घाटला तर सगळे पुढे निघूनच गेले होते आणि पुढे आता जायचं होतं पेथोडाला. हे काहीतरी बैलगाडींच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध होतं, पण ते गावात. मी तर तटातटावरून चालले होते ना, मला ते काहीच लागणार नव्हतं गाव. औली घाटवरनं पथरवडला जाताना दिसणारं हे नर्मदेचं विहंगम रूप. औली घाटवरनं पथरवडला चाललेली आहे आणि मध्ये नर्मदाचे दर्शन आणि हा रस्ता. काही जणांना मुलगा आहे सांगितलं की ते विचारायचे, मुलगा खेती करतो का? मला लगेच US मंदारने डोक्याला पागोटं बांधलंय आणि तो शेतात काम करतोय, नाहीतर ट्रॅक्टर चालवते, असं दृश्य लगेच दिसायचं. असं दृश्य तरळून जायचं आणि मी हसायचं. तर काय बोलणार यांना? मी काय सगळ्यांना माझा मुलगा परदेशात असं मी सांगत नव्हते. तर त्यांना हवं तसं ते विचारत होते. मध्ये जाताना काही ठिकाणीचे कामगार उभे होते आणि ते एकमेकांमध्ये बोलत होते, आज चहाच नाही मिळाला, अजून मिळायला हवा होता. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही चहा घ्या, मी पैसे देते. नाही नाही म्हणाले. तरी पण मी त्या 8-10 जणांच्या चहाचे पैसे ठेवून दिले आणि थोडे पुढे गेले. म्हटलं तर हे चहा घेतील. कसलं काय? त्याने ते पैसे उचलले आणि तिथे एक छोटी मुलगी होती, मैया म्हणून तिच्या हातात देऊन टाकले. माझ्याकडनं नाही तर नाहीच घेतले त्याने. पेथोडाला जाणारा मार्ग मैयाच्या कडेकडेनेच होता. किनाऱ्याने जाताना आनंदच होतो, खूप छान वाटतं किनाऱ्याने. चालले होते मार्गक्रमण करत, तर तिथे मला एकाने सांगितलं की नेहर आहे ना, त्याच्या बाजूच्या रस्त्याने तुम्ही जा. तर एका आश्रमात एक महंत तुळशीला पाणी टाकत होता. म्हणून मी त्याला विचारलं की ते नेहर कुठून आहे, नेहरचा रस्ता कसा आहे, कुठून जायचं? तर मला त्याने विचारलं, परिक्रमा असी हो? म्हटलं हां. पैदल परिक्रमा कर रही हो? हाँ. फिर नहर के रास्ते से क्यों जाना है आपको? नहर के रास्ते से जाना है तो गाड़ी से ही जाओ ना, पैदल क्यों परिक्रमा कर रही हो? रोड से परिक्रमा करना परिक्रमा नहीं है, मैया के तट से ही जाना है. मार्कंडेय ऋषि ने कैसा किया था? हाँ, मुझे किसी ने तो बताया कि रास्ता नहर से है, इसलिए पूछा. अगर तट से रास्ता है तो वैसे ही जाती हूँ. त्याने सांगितलं, या आश्रमाच्या बाजूलाच रस्ता आहे, तो तटावर जातो. तिथून खाली उतरले तर तिथे एक मुका मुलगा होता. मग त्याला विचारलं मी की प्रदक्षिणेचा मार्ग हाच आहे का? तो हो म्हणाला. चालले, पाऊल वाट होती माझी. मी आपली मैयाचं दर्शन घेत, कधी नाव घेत हळूहळू हळूहळू चालले होते. अर्धा पाऊण तास गेला असेल आणि पुढे एक डोंगर आला. डोंगर आला तर ठीक आहे, पण त्याची पाऊल वाट होती ना, ती 1 फूट सुद्धा नव्हती. माझं उभं पाऊल मावत होतं, आडवं पाऊल मावलं असतं की नाही शंका आहे. चपलेसकट. म्हटलं काय करावं? तर खाली नाव होती, त्या नावेत 2 मुलं होती. म्हणजे रस्ता कसा होता? डोंगर, मग पाऊल वाट, त्याच्यानंतर खाली 15, 20, 25 किती फूट खोल होतं माहिती नाही. त्याच्यानंतर खाजण होतं आणि त्याच्या पलीकडे मैया होती.
आणि मैयामध्ये ते नाव होते, त्याच्यात 2 मुलं होती. बहुधा ते मच्छीमार असावेत. त्यांना विचारलं की हाच रस्ता का? ते म्हणे हो, हाच रस्ता. त्या रस्त्यावरनं चालताच येईना. डोंगराच्या दगडांना हात पकड, झुडपांना पकड, एका हातात काठी, असं करत करत चालले होते. भीती वाटत होती, कारण पडलं की खाजण डायरेक्ट तिथे. कसा बसा एक डोंगर पार केला. एक 15-20 मिनिटं चालले, दुसरा डोंगर तसाच. बरं, आता झुडपं आणि डोंगराचे दगड सुद्धा नव्हते हात पकडायला. बापरे, काय करायचं? मैया मला सांभाळून घे, मैया मला पाडू नकोस, मैया मला नीट पलीकडे पोचव, नर्मदे हर नर्मदे हर, असं घाबरत घाबरत तिचा जप करत करत मी कशी चालले. कठीण होतं. खरं तर जीवावर उदार होऊनच मी चालले होते. जेव्हा दुसरा डोंगर लागला तेव्हा मला वाटलं की आपण सरळ परत जावं आणि दुसरा काही रस्ता असता त्याने आपण जावं. पण नंतर विचार केला, मागे जायला पण एक डोंगर पार करावाच लागला असता. त्याच्यापेक्षा एक डोंगर पार करून आपण पुढे जावं. कशी आली मला आठवतच नाही. त्यावेळी पण नाही, आता पण नाही. पण घाबरत होते. एकदा वाटलं ती नाव होती ना, त्या मुलानं सांगावं मला खाली उतरवा आणि याच काठानी पेथोडापर्यंत आपण जावं, मग पुढचं पुढे काय होईल ते, असं एकदा वाटलं. आणि तो जो दंड होता त्याच्यावर मी इतका जोर देत होते की आता तो मोडेल की काय असं मला वाटायला लागलं. एक दंड रोवायचा, डावा पाय रोवायचा, मग उजवा पाय टाकायचा, असं करत करत चालले होते. पुढे मला जराचं अजून काहीतरी उंच दिसलं, पण त्याच्या आधीचा तरी रस्ता पार केला पाहिजे. मी दंड रोवला, डावा पाय टाकला आणि तो पाय घसरला आणि मी सपशेल आडवी. त्या रस्त्यावर आडवं मला झोपायला सुद्धा जागा नव्हती. तर मी कशी पडले? कंबर आणि त्याचा खालचा भाग मैयाकडे खाजणाच्या बाजूला आणि कमरेच्या वरचा भाग वर त्या पायवाट आणि थोड्याशा डोंगरावर, आणि थोडीशी तिथे जरा उतार होता. त्यामुळेच मी थांबले तिथे, आता सरळ घसरत खालीच गेले असते खाजणीमध्ये. जशी मी पडले तशी ती मुलं हसायला लागली फिदी फिदी. मी म्हटलं त्यांना दात काढायला काय होतंय, इथे माझा जीव चाललाय. मग ते काही वर येईनात मला मदतीला. मग हळूच मी दंड म्हणजे काठी समोर टाकली. म्हणलं आता हे जर गडगडीत गेली तर काही खरं नाही, पण ती राहिली बाबा तिथे. उजव्या हाताने ती जमीन पकडून ठेवली आणि हळू स्लिपिंग बॅग काढून डोक्याच्या पुढे ठेवली. आणि माती खाणे म्हणजे काय याचा शब्दशः अर्थ मला तिथे कळला. माझ्या तोंडात, चेहऱ्यात सगळीकडे ती पायवाटेची माती होती. हळूहळू लहान मुलं रांगतात ना, तसं कोपऱ्यावरती टेकत टेकत हळूहळू वर आले. थोडंसं बसण्याच्या अवस्थेपर्यंत आले. दोन्ही हात टेकले आणि हळूच उठले. मी पडले कशी आणि उठले कशी त्या एवढ्याशा जागेतनं हे मला त्या दिवशी पण आठवलं नाही आणि आजही मला ते आठवत नाही. ही मैयाची कृपा की तिने मला मरता मरता वाचवलं होतं. पुढे आले तर थोडं टेकाड होतं, 3-4 फूट उंच. कितीही रुतवाकाठी, कितीही जोर करा, आता जरा भीती वाटत होती. पाय घसरला तर मला वर चढताच येईना. शेवटी त्या नावेतल्या मुलांना मी म्हटलं की बाबा वर ये रे, मला आता चढता येत नाही. टार्झन सारखा तो मुलगा काही सेकंदात आला. काही वाळलेल्या जाळ्या वगैरे होत्या. कसा काय आला त्या नावेतनं खाजणीत आणि खाजणीतनं वरती माहिती नाही. आला आणि वर आल्यानंतर मी त्याला परत विचारलं की अरे हाच रस्ता आहे का? तर तो म्हणाला हो, पूर्वी लोक इथूनच जायचे. मला तर पुढे मागे कोणीच दिसलं नाही. एखादा तरी दिसेल की नाही हा रस्ता असेल तर. आणि वर आल्यानंतर म्हणाला मला क्षमा करा, हा रस्ता खूपच खराब झाला आहे. आम्ही इकडे येतच नाही ना, आम्ही नावेतच असतो. लँडस्लाईड झाल्यानंतर कसं असतं,
तो डोंगर असा एकदम कट झालेला असतो, तसं सगळं होतं. आणि त्या महंताला सांगायला काय होतंय, तुळशीचं पाणी घालणाऱ्याला. तो किती 5-10 वर्षापूर्वी आला असेल इथे. दरवर्षी पाऊस आला की इथलं सगळं बदलतं. खूप घाबरले होते. त्याला म्हटलं आता तरी रस्ता कसा आहे, तर तो म्हणाला चांगला आहे. म्हटलं इतका वेळ पण चांगलाच रस्ता आहे तू सांगत होतास, आणि सगळे इथूनच जातात. मग तो काही बोलला नाही. मी वर चढून मागे वळून बघेपर्यंत तो रस्त्यावरनं उतरून नावेत जाऊन हसत होता. त्याला धन्यवाद दिले. तो नसता तर मला वर चढता आलं नसतं. आणि पुढचा रस्ता खरंच बरा होता. म्हणजे असं जीवन मरणाच्या हिंदोळ्यावर नव्हता. पायवाटच होती. मध्ये मध्ये पाणी वगैरे होतं, चिखल होता. आता मला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण कुठल्या दिव्यातून मी आले होते ते माझं मलाच माहिती होतं. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तसं काहीतरी झालं. तशीच घाबरत घाबरत चालले. दहाडकन आपटल्यामुळे माझा डावा पाय आणि डावा हात दुखावला होता. लसकला होता किंवा दुखावला होता. चालताच येत नव्हतं. त्याने सांगितलं, मी जेव्हा मी आश्रमात पोचेन तेव्हा रात्री मी तुमच्याकडे बघेन, तुम्हाला लाड प्यार करेन. आता गुपचूप चालायचं. आता नाही चाललं तर पुढे अजून काय वाढून ठेवले मला पण माहिती नव्हतं. तर कुठच्या तरी आश्रमापर्यंत पोचणं आवश्यक होतं. एकदम तटापासून असा डोंगरावरती आश्रम होता. गेले. तिथल्या त्या महाराजांनी मला आधीच बघितलं होतं. येते म्हणून त्यांनी चहा ठेवला होता. गेल्यानंतर त्यांनी विचारलं, कसे आलात. मी घाबरलेलेच होते अजूनही. म्हटलं अगदी जीवावर उधार होऊन आले. तर मला चहा घ्या, गरम गरम प्यायला तर बरं वाटेल. खरं तर मी चहा घेत नाही ना, पण माझ्या पोटात काहीतरी गरम जाणं आवश्यक होतं. त्या देवळाच्या पायरीवरच बसले. पाणी प्यायलं, तोंडावर पाणी मारलं, त्याने दिलेला घोडभर चहा घेतला. तरी थोड्या वेळ नॉर्मलला येण्यासाठी मी तिथेच बसले. त्यानं विचारलं की आताचा रस्ता कसा आहे. तर ते म्हणाले, नाही आताचा रस्ता बरा आहे, थोडा तटाच्या आतून आहे. आणि एवढ्यात त्यांना 2-3 साधू येताना दिसले. तेव्हा ते काय, ते साधू येत आहेत ना, पण ते नक्कीच त्या 3 डोंगरावरून आलेले नसणार. मी ज्या डोंगरावरून आले तिथून कोणीच आलेलं नसणार याची मला खात्री आहे. पुढे गेल्यानंतर कळेलच, बाकीचे लोक पण पुढच्या आश्रमात गेलेच असतील ना. तालपूर मला वाटतं पुढचं गाव होतं. तिकडे जायचं होतं, पण रस्ता थोडा आतून, शेताच्या ह्याच्यातून, थोडा चिखल, नदी वगैरे असा होता. आता त्याची मला भीती नव्हती, आणि एवढ्या मोठ्या दिव्यातनं मी आले होते की आता हे मला एकदमच क्षुल्लक वाटत होतं. आता पेथोडाच्या आश्रमापर्यंत तरी मी आले होते. सुखरूप होते. थोडा हातपाय दुखत होता, पण जीवावरचं गेलेलं होतं. तर त्याने सांगितलं आता थोडा आतून, शेतातून रस्ता आहे म्हटल्यानंतर मला बरं वाटलं. पण तिथूनही काही काही ठिकाणी तुम्हाला मैया दिसेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तेही बरं वाटलं. खरंच तटावर जाण्यासारखा ना आनंद नाही, खूप छान वाटतं. पण अशी जीवावरची संकटं येतात ना, मग थोडी भीती वाटते. तर आता पेथोडाच्या पुढचा प्रवास आपण पुढच्या भागामध्ये बघूया, चालेल. तर आता मग नर्मदे हर.